मराठीतील एक अग्रगण्य स्त्री कथाकार आणि कादंबरीकार विभावरी शिरूरकर यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा परिचय करून घेऊया. लेखिका म्हणून 1930 नंतरच्या काळात उदयास आलेल्या शिरूरकरांनी आपल्या पहिल्याच कथासंग्रहाने मराठी साहित्यात आपले स्थान अत्यंत खळबळजनक रीतीने प्रस्थापित केले. पुढे 50 वर्षे लेखन करून साहित्यातील आपले हे महत्त्वाचे स्थान टिकवून ठेवले. ज्या काळात स्त्रीवाद ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, त्या काळात स्त्री समस्यांची मांडणी या लेखिकेने केली. म्हणूनच तत्कालीन स्त्रीची स्थिती पाहणे गरजेचे ठरते. 18व्या शतकात जर्मन स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला तो दिवस होता 8 मार्च. आपण हा दिवस अजूनही स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. भारतात मात्र विवेकानंदांसारख्या तत्त्ववेत्याने स्त्रीची महती सांगितलेली असली, तिच्या उन्नतीशिवाय देशाचीच काय पण जगाची प्रगती अशक्य आहे हे ओळखलं असलं तरी भारतीय स्त्रीची स्थिती स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृतनयनी पाणी अशीच होती. 1926 ते 1945 या 2 दशकांच्या काळात लेखिकांच्या कथालेखनाला बहर आला होता. कुमुदिनी रांगणेकर, मालतीबाई दांडेकर, कमलाबाई टिळक, कृष्णाबाई ह्या टोपण नावाने लिहिणाऱ्या मुक्ताबाई दीक्षित, सुमती क्षेत्रमाडे आणि विभावरी शिरूरकर या समकालीन लेखिकांची मालिकाच जणू निर्माण झाली. स्त्रीच्या व्यथा आणि तिच्या भावनांची आंदोलनं जरी इतरांनी टिपली असली तरी स्त्री मनाकडे प्रभावीपणे लक्ष वेधले ते विभावरींनीच. आत्ताच म्हटल्याप्रमाणे चूल आणि मूल इतकेच सामान्य स्त्रीचे क्षेत्र मर्यादित होते. बालविवाह सर्रास होत असत. रांधा वाढा उष्टी काढा यातच स्त्रीचा जन्म जात होता. शाळेतील शिक्षण ही गौण गोष्ट होती. अंधश्रद्धा, परंपरा, रूढी यातच ती दबत होती. पुरुषाचे वर्चस्व निमूटपणे सहन करत होती. यातून होणाऱ्या अवहेलनेला वाचा फुटली नव्हती. बालविधवा, प्रौढ कुमारिका, परित्यक्ता यांचे प्रश्न जणू सोडवण्यासाठी नाहीत, किंबहुना ते प्रश्नच नाहीत अशी तटस्थ भूमिका समाजाची होती. सगळ्यात कहर म्हणजे विभावरींनीच कळ्यांचे निश्वास या कथासंग्रहाच्या वेष्टनात एका टीकाकाराचे मत दिलेले आहे. हा विद्वान माणूस म्हणतो, विधवा स्त्रीमध्ये कामवासना नसतेच, म्हणूनच लाखो विधवा तशाच राहतात. ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. अशा पार्श्वभूमीवर शिष्टसंमत मर्यादांपलीकडे जाऊन विभावरींनी स्त्रीची, विशेषतः प्रौढ कुमारिकांची कुचंबणा अतिशय सहृदयतेने आणि काहीशा बंडखोर वृत्तीने वर्णन केलेली आपल्याला दिसून येते. त्यांचे साहित्य पाहिल्यास त्यात स्त्री चित्रणात्मक उमा, जाई, शबरी ह्या कादंबऱ्या, तसेच अचलेची कथा सांगणारी हिंदोळ्यावर आणि एका ध्येयवादी तरुण आणि सुशिक्षित तरुणी यांच्यातले आगळे नाते चित्रित करणारी विरलेले स्वप्न या कादंबऱ्या आहेत. त्याचप्रमाणे वडिलांचे चरित्र कादंबरी रूपाने सांगणारी खरे मास्तर ही कादंबरी, ज्यात आपल्याला रचनेचे प्रयोग दिसून येतात. शिवाय सामाजिक आशयाची आणि वास्तववादी चित्रण असलेली, जिला दलित साहित्याचा प्रारंभ म्हणता येईल अशा बळी ह्या कादंबरीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मात्र कळ्यांचे निश्वास हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह अधिक लक्ष वेधून घेतो. कारण हृदय शारदेतील काही कथा वगळल्यास स्त्रीच्या प्रश्नांना धीटपणे हाताळणारा हा पहिलाच कथासंग्रह होता आणि म्हणूनच त्याचा बोलबाला अधिक झाला. इतकेच नव्हे तर तो टीकाकारांचे लक्षही झाला. या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते, ती म्हणजे विभावरी शिरूरकर या काळाच्या पुढे होत्या. त्यामुळे लेखिकेने जरी अल्प स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी यात लिहिल्या असल्या तरी पुढच्या 10-12 वर्षात त्याच गोष्टी सत्य परिस्थिती म्हणून लोकांच्या समोर आल्या. कळ्यांचे निश्वास हे नावच किती समर्पक आहे नाही. कळीच ती, तिचा इवलासा जीव, तिला उमलता आलं नाही तर घुसमटून ती फक्त निश्वासच टाकणार आणि कोमेजून जाणार. अशा अकाली करपणाऱ्या कळ्यांचे निश्वास लेखिकेला जाणवले आणि ती सहसंवेदना त्या संवेदनशील स्त्रीने सारखी टिपून घेतली. म्हणूनच नायिका त्यागमधली असो
किंवा बाबांचा संसार माझा कसा होईल मधली असो, आपल्याला त्यांचे मन कळते, त्यांच्या व्यथा हृदयाला भिडतात आणि म्हणूनच त्या आपल्याशा वाटतात. प्रेम हे विष का अमृत या कथेत दुबळी प्रवृत्ती असली तरी जीवनाची आसक्ती किती प्रबळ असते हे लेखिकेने दाखवले आहे. त्याचप्रमाणे दुबळ्या प्रवृत्तीचा दोष सांगून अन्याय करणारा जसा दोषी तसाच अन्याय सहन करणाराही दोषीच हे लेखिकेला सांगायचे आहे. त्यांनी आपल्या कथांमधून हिंदू लग्न व्यवस्थेवर भाष्य केलेले दिसते. रूप नसल्याने आणि भारंभार हुंडा देण्याची ऐपत नसल्याने आईवडिलांच्या गळ्यात लोढणं बनून राहण्यापेक्षा आंतरजातीय विवाह का करू नये असा सवाल अंतःकरणाचे रत्नदीप या कथेतील नायिका विचारते. तसेच वडिलांच्या शब्दाखातर आपल्या प्रेमावर निखारे ठेवून दुसऱ्याशी लग्न केलेली स्त्री खरंच सुखी होते का याचा विचार करायला लावणारी नायिका अविनाश या कथेतून आपल्याला भेटते. कुंपणानेच शेत खाल्लं तर तक्रार कोणाकडे करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ अशा परिस्थितीतून कसा मार्ग काढणार यावर अंतर्मुख व्हायला भाग पाडते तू आई की दावेदारीण ही कथा. लग्नाच्या बाजारात पुन्हा पुन्हा उभं राहताना मुलीला कशा मानसिक यातना होतात याचं वास्तव चित्रण ताई हेच बरे सुखाचे संसार यातून होते. मुळात सद्भावनांची आणि सद्बुद्धीची स्त्री प्रेमभावनेच्या विविध अवस्थांमध्ये कशी हेलकावे खाते आणि शेवटी फसवली जाते याचे विदारक चित्र त्यांनी आपल्या लेखनातून केले आहे. आणि त्याचवेळी प्रेमभावना कशी विकसित होते याचेही यथार्थ वर्णन कथांमधून दिसून येते. प्रेम विकासाच्या अनेक पायऱ्या मोठ्या सूक्ष्मतेने लेखिकेने उलगडल्या आहेत. स्त्री मनाची अशी विविध दुःखे, त्यांच्या मनातील भावनांचे कल्लोळ लेखिकेने त्या स्तरावर जाऊन त्यांच्याशी एकरूप होऊन अनुभवले आहेत आणि म्हणूनच ते प्रत्ययकारी वाटतात. त्यांच्या लेखनामध्ये साधेपणा, मोकळेपणा आणि नेमकेपणा जाणवतो. प्रामाणिकपणामुळेच कथा अधिक परिणामकारक होतात आणि आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. सद्य परिस्थितीत आणि त्यावेळच्या परिस्थितीत तफावत असल्यामुळे आजच्या संदर्भातून त्यांच्याकडे पाहता येणार नाही. मात्र इंदुमती शेवडेंच्याच भाषेत सांगायचं तर स्त्री जीवनविषयक समस्यांची धीटपणे विभावरींनी प्रथमच उकल केली, कळकळीने व तडफदारपणे आपले विचार मांडले, म्हणून त्यांच्या कथांना एक विशेष मोल प्राप्त झाले आहे हे नजरेआड करून चालणारच नाही.